नमस्कार. देवघरातलं ते मंगळ वातावरण, घंटानाद, कापूर आणि अगरबत्तीचा तो सुगंध आणि दिव्याच्या मंद प्रकाशात होणारी आरती, हे दृश्य आपल्या सगळ्यांच्या किती ओळखीचं आहे नाही का? पण आपण कधी विचार केलाय की या सुंदर परंपरेमागे नेमका अर्थ काय असेल? हो, एका साध्या दिव्याच्या ज्योतीमध्ये इतके सगळे अर्थ कसे काय लपलेले असू शकतात? चला तर मग, आजच्या या भागामध्ये आपण यामागची आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि आपली सांस्कृतिक कारणं शोधून काढूया. तर सगळ्यात आधी आपण बोलूया श्रद्धेच्या गाभ्याबद्दल. आरती म्हणजे केवळ एक पूजाविधी नाहीये, तर तो देवाशी साधलेला एक थेट संवाद आहे. आरतीतल्या दिव्याची जी ज्योत असते ना, तिला देवाच्या दिव्य प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं. यामागे खूप सुंदर कल्पना आहे. अंधार म्हणजे आपलं अज्ञान आणि प्रकाश म्हणजे ज्ञान. ही ज्योत आपल्यातलं अज्ञान दूर सारून ज्ञानाचा प्रकाश पसरवते असं मानलं जातं. आणि ह्याच माध्यमातून भक्त आपली श्रद्धा, प्रेम, समर्पण सगळं काही व्यक्त करतो. आरती म्हणजे काय? तर देवानं आपल्याला जे काही दिलंय त्या सुख समृद्धीसाठी आभार मानण्याचा एक खूप सुंदर मार्ग आहे हा. आणि यामुळे होतं काय की भक्त आणि देव यांच्यातलं ते भावनिक नातं आहे ना, ते अजून घट्ट होतं. इतकंच नाही या, पूजेच्या सुरुवातीला आणि शेवटी आरती करून आपण देवाचं स्वागत आणि निरोप दोन्ही करतो. आता जरा एका वेगळ्या अँगलनं विचार करूया. आरतीचा आपल्या मनावर आणि आजूबाजूच्या वातावरणावर काय परिणाम होतो, यामागे काही वैज्ञानिक कारणंसुद्धा आहेत. हा आकडा आहे 5चा आणि या एका अंकाचा संबंध आहे थेट विश्वाच्या 5 मूलभूत तत्वांशी, म्हणजेच पंचमहाभूतांशी. आता तुम्ही म्हणाल आरती आणि पंचमहाभूत यांचा काय संबंध? तर तोच आता आपण पाहूया. हे खूप इंटरेस्टिंग आहे नाही का? आता बघा, आरतीतला जो दिवा आहे तो अग्नितत्वाचं प्रतीक, अगरबत्तीचा सुगंध तो वायुतत्वाचं, पूजेत आपण जे पाणी वापरतो ते जलतत्वाचं, फुलं पृथ्वी तत्वाचं आणि घंटेचा जो नाद घुमतो तो आकाश तत्वाचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजे विचार करा, एका आरतीतून आपण जणू काही संपूर्ण सृष्टीच देवाला अर्पण करत असतो. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय होतो? तर वातावरणाची शुद्धी. असं मानलं जातं की कापूर जाळल्यामुळे आणि दिव्याच्या प्रकाशामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाते. आणि त्याचबरोबर अगरबत्ती आणि फुलांच्या सुगंधाने सगळं वातावरण पवित्र आणि प्रसन्न होऊन जातं. आरती, मंत्रोच्चार आणि घंटानाद या सगळ्यामुळे काही सकारात्मक बदल घडतात. नकारात्मक ऊर्जा कमी होते, सकारात्मक स्पंदनं वाढतात आणि मानसिक ताणतणावही कमी होतो. साहजिकच यामुळे मन एकाग्र व्हायला मदत होते आणि आपली आध्यात्मिक ऊर्जा वाढते. आरतीचं महत्त्व फक्त वैयक्तिक पातळीवर नाहीये, तर ते सामाजिक आणि सांस्कृतिक सुद्धा आहे. खरं तर ही आपला सांस्कृतिक वारसा जपण्याचं एक महत्त्वाचं माध्यम आहे. आरतीचे फायदे दुहेरी आहेत. एका बाजूला वैयक्तिकरित्या मन एकाग्र होतं, श्रद्धा वाढते आणि आयुष्याला एक प्रकारची शिस्त लागते. तर दुसऱ्या बाजूला जेव्हा सगळे मिळून आरती करतात तेव्हा सामाजिक एकोपा वाढतो, आपली संस्कृती जपली जाते आणि समाजात एकतेची भावना निर्माण होते. खरं सांगायचं तर आरती हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. याच परंपरेमुळे आपली मूल्य आणि श्रद्धा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहजपणे पोहोचतात. चला तर मग आता या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया. आरती करण्याची योग्य पद्धत कोणती आणि तिचं अंतिम ध्येय तरी काय असतं? शास्त्रामध्ये ना याची एक ठरलेली पद्धत आहे. आरतीचं ताट नेहमी देवाच्या उजव्या बाजूने, म्हणजे आपण ज्याला क्लॉकवाईज म्हणतो त्या दिशेने फिरवायचं. आणि ते कसं? तर सगळ्यात आधी देवाच्या चरणांजवळ 4 वेळा, मग नाभीजवळ 2 वेळा आणि शेवटी देवाच्या मुखाजवळ एकदा. अशी ही सोपी पद्धत आहे. आणि याचं अंतिम ध्येय काय? तर स्कंद पुराणानुसार आरती केल्याने किंवा अगदी फक्त पाहिल्याने सुद्धा आत्मशुद्धी होते, आध्यात्मिक प्रगती होते आणि शेवटी मोक्षप्राप्तीचा मार्ग सोपा होतो. किती गहन विचार आहे हा. तर मग शेवटी एक प्रश्न नक्कीच मनात येतो की आपली आरती ही केवळ देवाला ओवाळण्याची एक साधी क्रिया आहे, की आपल्या आतला जो अज्ञानाचा अंधार आहे ना, तो दूर करण्याचा एक संकल्प आहे? हा विचार प्रत्येकाने नक्की करायला हवा.